च्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असा खरं तर सगळ्याच नेत्यांचा कल दिसलोय महायुतीमधल्या। मात्र जसजशा या निवडणुका जवळ येत आहेत तसतशी ही मतमतांतर देखील समोर येत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवण्याच्या विषयी वेगवेगळे मतप्रवाह दिसतात। अशामध्येच आज पुण्यामध्ये अजित पवार यांनी आगामी निवडणुका स्वबळावरती लढवू असे संकेत दिले। महाविकास आघाडीमध्ये लढताना लोकसभा विधानसभा निवडणूक वगळता इतर निवडणुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्रपणे लढतात असा दाखला द्यायला देखील अजित पवार विसरलेले नाहीत। त्यांच्या संदर्भातली याची चर्चा होईल। आम्ही एक सांगतो की बाबा सगळ्यांनी एकत्रपणे राहून लोकांच्या समोर गेलं पाहिजे। मागे आम्ही 15 वर्ष आघाडीमध्ये काम केलं त्यावेळेस जो तो पक्ष जिथं त्याची ताकद असेल तिथं स्वतंत्र लढण्याचा प्रयत्न करत असतो। जिथं स्वतंत्र लढल्यानंतर मताची विभागणी होऊ फायदा होणार नसेल तर तिथं एकत्रपणे आजपर्यंत जे ते लोक गेलेले आहेत त्यांच्या मुलाखती घेणारे नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार असतील त्यांच्या फक्त नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्याच मुलाखती होती आणि नंतर नगरसेवकांच्या मुलाखती होती। त्या दुपारपर्यंत मी संपवल्यानंतर तिथं कार्यकर्ते जमणारच। नंतर माझे एक मी मेळावा घेईन। पार्थ पवार यांच्यावरती जमीन घोटाळ्याचे आरोप होत आहेत आणि हे प्रकरण ताजं असताना आता वेगवेगळे जे विरोधक आहेत ते देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झळवताना दिसत आहेत। मात्र असं असताना आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील हल्लाबोल केलेला आहे। मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना देखील टार्गेट करणार असा दावा देखील रोहित पवारांनी केला। भाजपला कुबड्यांची गरज संपलेली आहे। अमित शहांकडून कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। तसंच शिंदेंना ठाण्यामध्ये नीट राजकारण करू दिलं जाणार नसल्याचं देखील रोहित पवार म्हणाले। रोहित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय चर्चांना देखील उधाण आलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांची जरूरत या सरकारमध्ये असणाऱ्या भाजपच्या सर्व नेत्यांना मुंबईच्या इलेक्शनसाठी आहे। मुंबईचं इलेक्शन जसं संपेल तसं एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा टार्गेट केलं जाईल। त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न तिथं केला जाईल। त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करून दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची तिथं 100% असणार आहे। कुबड्यांची गरज संपलेली आहे हे आपल्या सगळ्यांना तिथं माहीत। अमित शहा साहेबांनी इथं येऊन सांगितलंय की आता आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही। त्यामुळे कुठे ना कुठेतरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। काही लोकांची अपेक्षा होती की आदराने कुबड्यांना कुठेतरी एखाद्या खोलीमध्ये टांगलं जाईल, भिंतीला टांगलं जाईल, पण इथं असं दिसतंय की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या। पाहूयात पुढची बातमी। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आणि हा खरं तर उद्धव ठाकरे यांना एक मोठा धक्का मानला जातो। मात्र रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवलीमधल्या महानगरपालिकेच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची खेळी घडवून आणलेली आहे आणि एकाच दगडात 2 पक्षी मारले असाही दावा होतोय। एकनाथ शिंदे यांचा हा बालेकिल्ला असलेला कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांना शह देण्यासाठी भाजपची ही खेळी आहे अशी देखील चर्चा सुरू झाली आहे। श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत, त्यामुळे स्वबळाची तयारी करणाऱ्या भाजपने दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशानं एकाच दगडात 2 पक्षी मारले अशी चर्चा होतीये। डोंबिवलीतले अनेक प्रश्न आहेत जे सोडवण्यासाठी सत्तेच्या टेबलावर बसणं अत्यंत गरजेचं आहे किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये आपलं वचक असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे येत्या निवडणुकीच्या दृष्टीने मी विचार करून निर्णय घेतला की आपण राष्ट्रीय पक्षामध्ये जायला पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत यांच्या कामाच्या पद्धतीला प्रभावित होऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मी आज प्रवेश घेतला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं आता खरं तर स्वबळाची चाचपणी सुरू झालेली असताना धाराशिवमध्ये शिंदे